मित्रहो नमस्कार. प्रत्येक सजीवाला झोप ही घ्यावीच लागते. चला तर आजची कविता याच विषयावर. शीर्षक आहे झोप. सुखाची झोप नसते सर्वांच्या नशिबी. सुखाची झोप नसते सर्वांच्या नशिबी. श्रमिकांना ते मिळते न मागता बेहिशोबी. न मागता बेहिशोबी. कष्टकऱ्यावर असतो झोपेचा प्रभाव. कष्टकऱ्यावर असतो झोपेचा प्रभाव. शारीरिक कष्ट नसणाऱ्यांना मात्र झोपेचा अभाव. शारीरिक कष्ट नसणाऱ्यांना मात्र झोपेचा अभाव. वैद्यकीयदृष्ट्या झोपेला आहे खूपच महत्त्व. वैद्यकीयदृष्ट्या झोपेला आहे खूपच महत्त्व. निद्रादेवी प्रसन्नतेसाठी टाळायचं असतं जडत्व. टाळायचं असतं जडत्व. झोप न येणे हा एक निद्रानाश विलक्षण. झोप न येणे हा निद्रानाश विलक्षण. झोप पूर्ण होणे हे तंदुरुस्तीचे लक्षण. हे तंदुरुस्तीचे लक्षण. झोप पूर्ण झाल्यावर मनावरील ताण होतो कमी. झोप पूर्ण झाल्यावर मनावरील ताण होतो कमी. ती पूर्ण मिळाल्यावर शरीर फिट असल्याची देते हमी. फिट असल्याची देते हमी. मनासारखी स्वप्न पाहण्यासाठी झोप लागावी लागते. मनासारखी स्वप्न पाहण्यासाठी झोप लागावी लागते. अन ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी झोप उडावी लागते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी झोप उडावी लागते. तरुणांनी जाऊ नये झोपेच्या अधीन. तरुणांनी जाऊ नये झोपेच्या अधीन. तरच मित्रांनो तुम्ही व्हाल अभ्यासात प्रवीण. तुम्ही व्हाल अभ्यासात प्रवीण. धन्यवाद.